ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. दुर्योधनाच्या जिंकण्याच्या विश्वासाचे कारण. ओवे आहेत 111 ते 120 आणि गीतेचा श्लोक आहे 10. दुर्योधनाने द्रोणाचार्यांना कौरव पक्षातील वीरांची नावे सांगितली. आपल्याला या युद्धात जय मिळेल अशी त्याची मनोमन खात्री आहे. त्याचे काय कारण आहे ते आता पाहायचे. श्लोक 10. अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. ते हे आमचे भीष्मानी सर्व बाजूनी सेनापती होऊन रक्षण केलेले सैन्य अजिंक्य आहे, पण त्यांचे ते दांडग्या भीमाने सर्व बाजूनी रक्षण केलेले सैन्य क्षुद्र म्हणजे जिंकण्यास सोपे आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतराला स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमुची या काजाचे नि पाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते, असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तीसी जीती, हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. हे युद्धकला कुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे, क्षात्र धर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. ऐसे सर्वां परिपुरते, वीरदळी आमोते, आता काय गणूयाते अपार हे. याप्रमाणे सर्व अंगानी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची गणती काय करू, हे अपार आहेत. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जगजेठी जगी सुभटू, तया दळवईपणाचा पाटू भीष्मासी पै. आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य, त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता याचेनी बळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे एकुले लोकत्रय. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्या पुढे त्रिभुवनही कप पदार्थ आहे. आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवणा नाही, मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशात त्याला ज्याप्रमाणे वडवानल सहाय्यकारी व्हावा. ना तरी प्रलयवन्नी महावातू, या दोघा जैसा सांगा तू, तैसा हा गंगासुतू सेनापती. किंवा प्रलयकालचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळालेली आहे. आता येणेसी कवणे भिडे, हे पांडव सैन्य कीर थोडे, ओईचलेनी पाडे दिसत आहे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल. वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. वरी भीमसेन बेथू, तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलोनी हे मातू सांडिली तेने. आणि त्यात भीमसेन अगोदरच आडदांड, आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे. मग काय, असे बोलून त्याने ती गोष्ट तेथेच सोडून दिली. दुर्योधन द्रोणांना श्लोकात सांगत आहे की आमचे सैन्य हे भीष्माच्या अधिपत्याखाली असून पुष्कळ आहे, तर उलट भीमाने सर्व बाजूने रक्षण केलेले हे पांडवांचं सैन्य थोडं आहे. त्यामुळे आपले सैन्य त्यांचा समाचार घेण्यास समर्थ आहे. या श्लोकात पांडवांच्या सैन्याचे रक्षण भीमाने केले आहे असं म्हटलेलं आहे. वास्तविक पांडवांचा सेनापती दृष्टद्युम्न होता. पांडवांचे सैन्य भीमरक्षित असे म्हणण्याचे कारण असे की युद्धाच्या पहिल्या दिवशी पांडव सेनेच्या अग्रभागी भीमाची योजना झालेली होती. ज्ञानदेव दुर्योधनाचा पक्ष मांडताना सांगत आहेत, जगातील सर्व अद्वितीय योद्धे हे कौरव पक्षाला मिळालेले आहेत. अत्यंत शूर असून आपल्या जीवावर उदार होऊन
दुर्योधनाला जय मिळवून द्यायला सिद्ध झालेले आहेत. या योद्ध्यांना त्यांनी पतिव्रतेची उपमा दिलेली आहे. पतिव्रता जशी पतीशी एकनिष्ठ असते त्याप्रमाणे या सर्व सैन्याने दुर्योधनाच्या चरणी आपली निष्ठा समर्पण केलेली आहे. सर्व योद्धे हे युद्ध कुशलही आहेत. आपल्या पक्षातील लोकांची नावे संक्षिप्तपणे सांगून नंतर त्याने आपल्या सैन्याचे सेनापती भीष्म असून त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करावे असे सांगितलेले आहे. सुरुवातीला दुर्योधनाने भीष्मांना गंगानंदन म्हणून त्यांच्या पराक्रमाची सूर्याबरोबर तुलना केली होती. त्याचा भीष्मांच्या पराक्रमावर विश्वास आहे. त्याप्रमाणे एकूण जे 18 दिवस महाभारतीय युद्ध झालं त्यातील पहिले 10 दिवस भीष्मांनी सेनापतीपद भूषवलेले. प्रताप तेजस्वी भानू, वडवानल ज्याला सहाय्यकारी झालेला आहे असा समुद्र, प्रलयकाली एकत्र आलेले अग्नी व वारा यांची उपमा देऊन ज्ञानदेवाने भीष्मांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. भीष्मांचा वध होण्याची भीती आहे ती फक्त शिखंडीकडून, कारण शिखंडी पूर्वी स्त्री असल्यामुळं आपण त्याच्यावर शस्त्र उचलणार नाही अशी भीष्मांची प्रतिज्ञा आहे. युद्धासाठी एकूण 18 अक्षौहिणी सैन्य जमा झाले होते. त्यापैकी 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवांच्याकडे होतं व 7 अक्षौहिणी सैन्य हे पांडवांचं होतं. कौरवांचे सैन्य पांडवांच्या सैन्याच्या 1.5 जास्त होतं. अर्थातच सैन्य बळावर आपण पांडवांना नक्की जिंकू शकू असा दुर्योधनाला भरवसा आहे. आपले सैन्य पांडवांच्या पेक्षा जास्त असल्यामुळं आपला जय होणार अशी त्याची मनोधारणा का झाली होती त्याचे वर्णन ज्ञानदेवाने केलेले आहे की भीष्मांसारखा महापराक्रमी वीर व पांडवांच्या 1.5 सैन्य असल्यामुळं आपण पांडवांचे राज्य आता न्यायाने मिळवू शकू असे त्याला वाटत आहे. त्यामुळे गांधारी, विदुर, भीष्म वगैरे ज्येष्ठ मंडळी दुर्योधनाला समेटाचा सल्ला देत असून सुद्धा त्याने हा रणयज्ञ आरंभलेला आहे. सैन्याचं प्रमाण 1 अक्षौहिणी म्हणजे 21,870 रथ, 21,870 हत्तीदळ, 65,610 घोडदळ आणि 1,09,350 पायदळ. त्याचं प्रमाण असं आहे की 1 पत्ती म्हणजे 1 रथ, 1 हत्ती, 3 घोडे आणि 5 पायदळ. असं 3 पत्ती म्हणजे 1 सेनामुख, 3 सेनामुख म्हणजे 1 गुल्म, 3 गुल्म म्हणजे 1 गण, 3 गण म्हणजे 1 वाहिनी, 3 वाहिनी म्हणजे 1 पृतना, 3 पृतना म्हणजे 1 चमू, 3 चमू म्हणजे 1 अनकिनी आणि 10 अनकिनी म्हणजे 1 अक्षौहिणी. असं हे अक्षौहिणीचं प्रमाण आहे. आता उद्या युद्धाला कोणी सुरुवात केली, कोणी कोणी शंख वाजवले ते पाहणार आहोत.